पर्यंत आम्हाला दिलेली शिकवण त्यानुसार मुकेश अप्पांनी आम्हाला आजपर्यंत दिलेली शिकवण त्यानुसार आम्ही त्यांच्या कार्याचं वासं पुढे चालवत आहोत आणि आम्ही आज त्यांचा जो होता गोरगरिबांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आज आयुष्यमान भारत कार्डचं शिबिर लावलेलं आहे आणि ते आम्ही आज वाटप करत आहोत। या आमच्या शिबिराला लोकांचा मिळणारा प्रतिसाद आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटते की आपणचा कार्याचा ठसा अजूनही लोकांमध्ये जिवंत आहे। आमचा एक आवडता असा एक व्यक्ती होता जो आमच्यातून निघून गेलेला आहे आणि तो आम्हाला कधी अर्ध्या रात्री त्याला कधी फोन करा, तो आमच्यासाठी सतत हजर राहायचा। तो आम्हाला एक बहीण म्हणून, लेक म्हणून, एक त्याचेच एक नातेवाईक म्हणून पण तो सदैव आमच्या सोबत होता आणि त्याची ही जी आम्हाला त्याची जी आम्हाला ती उणीव भासते आणि ती कोणी पूर्ण करू शकणार नाही। आज मंगेश अप्पाच्या दिवसानिमित्त आम्ही आयुष्यमान भारत याचा कार्डाचा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ह्याच्यापुढे ही तरुण पिढी आहे जी हा कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवतील आणि अप्पाच्या आठवणी कायमस्वरूपी आम्हाला न विसरणारे हे खरोखर सर्व मित्रपरिवाराचे एक आधारस्तंभ होते। खऱ्या अर्थाने हा जो साईनगर आहे खोपोलीतील या येथील मी प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याकरता येत होतो, परंतु त्यांचं कार्य मी पाहत होतो डोळ्यासमोर की कुठलाही गोरगरीब त्यांच्या गावामधील व्यक्ती त्यांना तो भाऊ कायम त्यांना स्वतःच्या खर्चाने ॲम्ब्युलन्स असो, हॉस्पिटलचा खर्च असो, स्वतः घेऊन जायचे। ही त्यांची म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांची सेवा होती आणि ते जाण्याने खरोखर एक खोपोलीतील जनतेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, खूप दुःखाचा डोंगर आलेला आहे जनतेवर असं मला वाटतं आहे। मित्र म्हणून आम्ही आमचं पनवेल असेल, खोपोली पूर्ण कर्जत असेल, रसायन विभाग असेल, मित्र म्हणून ज्या वेळेस मंगेश भाऊंचं जे कार्यक्रम असेल त्यांना आम्ही नक्कीच सहकार्य करू। मग गणेश पालकर असतील, संदेश लाणे असतील व सर्व परिवार असेल, आमचा मित्रपरिवार ते नक्कीच कार्यक्रम राबवतील।